जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकार राष्ट्रीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्थान म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यातर्फे समर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। जसं की खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल अनाउन्समेंटमध्ये भरपूर साऱ्या अनाउन्समेंट आहे आणि तिथेच तुम्हाला इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी दिसून जाईल। जसं की तुम्ही इथे बघू शकताय 12 नंबरला समर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे, त्यासाठी अप्लाय करणं सुद्धा सुरू झालेलं आहे आणि ही यांची PDF असणार आहे। अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, एग्जाम नसणार आहे। जर का तुम्ही समर इंटर्नशिपला अप्लाय करताय 2 महिन्याची इंटर्नशिप आहे। जर का तुम्हाला शॉर्ट टर्म करायची आहे त्यानंतर लॉंग टर्म इंटर्नशिप पण आहे, 6 महिन्यासाठी इंटर्नशिप आहे। मग तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला समर इंटर्नशिप 2 महिन्याची करायची आहे की 6 महिन्याची करायची आहे। महत्त्वाचं म्हणजे बघा अप्लाय करण्याची तारीख पण इथे दिलेली आहे, इथे आपल्याला राहणं पण दिलं जाणार आहे, ट्रॅव्हल अलाउन्स पण मिळणार आहे आणि फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालेलं आहे। डिटेल मध्ये समजून सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे जर का तुम्हाला एक चांगलं करियर करायचं आहे। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, भारत सरकारचं सर्टिफिकेट पाहिजे, महिन्याला स्टायपेंड पाहिजे, प्लस तुम्हाला अनुभव पाहिजे, तर नक्की तुम्ही इंटर्नशिप केल्या पाहिजे। जसं की तुम्ही बघितलं असेल आपल्या चॅनलवर आपण जास्तीत जास्त इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आणतोय, जेणेकरून जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी चांगली माहिती असेल। जसं की बघू शकताय डिजिटल इंडियातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी येते, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय वाणिज्य मंत्रालय यांच्यातर्फे समर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी त्याबद्दल माहिती दिली। त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघू शकताय गृह मंत्रालयाद्वारे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी येते, प्रायव्हेट कंपनीमध्ये इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी येते, अशा भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटी येतात। जसं की बघा कोयला मंत्रालय यांच्यातर्फे सुद्धा होती। तर जास्तीत जास्त हे व्हिडिओ आणतोय कारण की तुम्हाला अनुभव मिळेल। इथे इंटर्नशिप मध्ये तुम्हाला सॅलरी कमी मिळते, पण मित्रांनो तुम्हाला अनुभव मिळतो, सर्टिफिकेट मिळतं। पुढे जाऊन जर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये करियर करायचं आहे तर नक्की HR तुमचं सिलेक्शन करतो, कारण की तुमच्याकडे ऑलरेडी अनुभव असतो। तुम्ही जर डायरेक्ट अप्लाय करायला गेला तर तुम्हाला कोणीही एंटरटेन करत नाही। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे PDF ची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देईल। तर बघू शकताय कोण कोण अप्लाय करू शकताय। तर थोडक्यात काय आहे तुम्ही इथे बघू शकताय, दिस प्रोग्राम एम्स टू प्रोव्हाइड हँड्स ऑन ट्रेनिंग टू द UG PG स्टुडंट। तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय म्हणजे FY SY TY ला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, तुमच्यासाठी ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी असणार आहे। इंटरेस्टेड इन सायंटिफिक रिसर्च, जर तुम्हाला सायंटिफिक रिसर्चमध्ये इंटरेस्ट असाल इन द फील्ड ऑफ कम्प्युटर सायन्स तर नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। थोडक्यात काय, यामध्ये आपल्याला स्मॉल प्रोजेक्ट प्रोव्हाइड केले जाईल, ग्रुप केला जातो, त्या ग्रुपला एक प्रोजेक्ट दिला जातो आणि आपण त्यावर काम करतो। त्या रिलेटेड जे पण प्रॉब्लेम्स येत आहे काय येत आहे त्या रिलेटेड आपण प्रोजेक्ट करतो आणि आपल्याला तिथे सर्टिफिकेट पण मिळतं। महत्त्वाचं म्हणजे ते राहणं, त्या ठिकाणी जाणं हा पण अलाउन्स मिळणार आहे। जसं की तुम्ही बघू शकता ही जी समर इंटर्नशिप आहे ती 22 मे पासून 21 जुलै म्हणजे 2 महिन्याची असणार आहे। कुठल्याही प्रकारे ही वाढवण्यात येणार नाही आहे, फिक्स टाइम आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेकांना सुट्ट्या वगैरे असतील किंवा तुम्ही एखादा एक्सपिरियन्स बघताय, नक्की तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय जर का या 2 महिन्याच्या इंटर्नशिपसाठी अप्लाय करताय तर तुम्ही इथे बघू शकताय तुम्हाला इथे ॲज अ सपोर्ट म्हणून स्टायपेंड दिला जातोय 5,000 रुपये प्रति महिना, म्हणजे 2 महिन्यासाठी आहे तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे। प्लस तुम्हाला हॉस्टेल मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी सुविधा केली जाणार आहे 30 रुपये पर डे, म्हणजे 60 दिवसाचे जर आपण बघायला गेलो तर 1800च्या आसपास तुम्हाला इथे खर्च येणार आहे। म्हणजे 1800 जरी गेले तरी 10,000 रुपये तुम्ही कमवताय, 2,000 आणि 2,000 तुमचे खाण्याचे जरी गेले तरी 5,000 रुपये तुम्ही इझिली सेव्ह करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतोय। भुवनेश्वरला ही इंटर्नशिप असणार आहे, तुम्ही ते बघू शकता, लोकेशन हे दिलेलं आहे। पण मित्रांनो तुम्ही जर यांच्या वेबसाईटवर आलात तर इथे बघा यांचं हे जे ऑफिस आहे, हे जे एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, इथे तुम्हाला काम करायला मिळणार आहे। त्यामुळे सांगतोय जर का तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, तुम्हाला चांगलं अपॉर्च्युनिटी पाहिजे आहे, चांगलं करियर करायचं आहे तर नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे। ही झाली समर इंटर्नशिप। आणि जर तुम्हाला लॉंग टर्म इंटर्नशिप लॉंग टर्मसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्ही PG स्टुडंट आहात तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। यामध्ये काय असणार आहे तर 6 महिन्याची इंटर्नशिप असणार आहे, जी की जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत असणार आहे। कुठलेही वाढवणार नाही आहे तारीख, फिक्स तारीख आहे, यामध्येच असणार आहे।
तुम्ही इथे बघू शकताय सगळी माहिती दिलेली आहे। यामध्ये फक्त एवढंच आहे की जर का तुम्ही ते अप्लाय करताय लॉंग टर्मसाठी तर इथे तुम्हाला 6 महिन्यासाठी इथे फी आहे 10,000 रुपये। ही प्रोग्राम फ्री असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळी ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाणार आहे। इथे कशा प्रकारे काम चालतं, रिसर्च कशी केली जाते, सगळं काही शिकवलं जाणार आहे। जर का तुम्ही या रिलेटेड एखादा कोर्स बाहेर करायला गेला तर याची फी 25 ते 45,000 रुपये असते, पण तुम्हाला इथे डायरेक्ट प्रॅक्टिकली इथे शिकवलं जाणार आहे, ट्रेनिंग दिली जाणार आहे। म्हणजे तुमचा जो कोर्स आहे तो फुकट इथे होतोय, फक्त तुम्हाला इथे 10,000 रुपये ॲज अ प्रोग्राम फी द्यावी लागते, बाकी सगळा सपोर्ट मिळतो आहे। बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे। इथे बघा गुगल फॉर्म आहे इथे दिलेले आहे। त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, 25 एप्रिल आधी जर का तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी म्हणजे समर इंटर्नशिपसाठी अप्लाय करायचं तर 25 एप्रिल शेवटची तारीख आहे। आणि लॉंग टर्मसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर 9 जून, जे की अजून भरपूर दिवस आहे, तर 9 जूनपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय। ओके, बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे। इथे बघा हा फॉर्म आहे, तुम्हाला काय करायचं आहे, याची प्रिंट काढून घ्यायची आहे, डाउनलोड करा। डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा सायबर कॅफेवर जाऊन, त्यानंतर तुम्हाला हा पेन आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्ममध्ये काय तर तुमचं नाव, जन्मतारीख या सगळ्या माहिती भरून घ्यायची आहे, म्हणजे वडिलांचं नाव, मेल आहात फिमेल आहात, तुमचा फोटोग्राफ, तुमचा पत्ता, तुमचा ईमेल ॲड्रेस वगैरे, त्याच्यानंतर शिक्षण काय झालेलं आहे, डिग्री कुठली घेता आहे, सगळी माहिती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे आणि ते सही करून हा फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो प्रिंट फॉर्म आहे याचा तुम्हाला फोटो किंवा PDF बनवून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला इथे अप्लाय करायची आहे। जर का तुम्ही शॉर्ट टर्मसाठी अप्लाय करता आहात समर इंटर्नशिपसाठी तर मग सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर हा जो फॉर्म मी तुम्हाला दाखवला या PDF मध्ये, हा फॉर्मची प्रिंट काढून तुम्हाला तो गुगलला सेव्ह करून घ्यायचा आहे आणि तो इथे अपलोड करायचा आहे। त्यानंतर ॲडिशनल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, म्हणजे तुमचं जे पण शिक्षण झालं आहे, म्हणजे तुम्ही FY ला आहात, SY ला आहात, त्याचं मार्कशीट मागच्या वर्षीचं इथे अपलोड करायचं आहे। त्यानंतर जर का तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर तुमच्याकडनं कॉलेजमधनं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं, जो की HOD तुम्हाला देऊन टाकेल आणि तुम्हाला तो अपलोड करून सबमिट करायचं। तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय समर इंटर्नशिपसाठी। आणि जर का तुम्हाला लॉंग टर्मसाठी अप्लाय करायचं तर सेम प्रोसेस आहे, नाव, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर हा फॉर्म जो आहे, हा जो दिला आहे हा फॉर्म, हा तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन टाकायचं आणि सबमिट करायचं आहे। इथे बघा इंटर्नशिप करणं ही सध्या काळाची गरज आहे। जर का तुम्हाला चांगली ग्रोथ घ्यायची आहे, चांगलं करिअर करायचं आहे, त्या फील्डचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आहे, तर तुम्ही इथे बघू शकता यांचं जे ऑफिस आहे तिथे तुम्हाला डायरेक्ट हे काम करायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे रिसर्च एक अशी फील्ड आहे जी की सध्या खूप ग्रोईंग होती आहे, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज येत आहे, त्यामुळे नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।